आई वडिलाला सांभाळणार म्हातारे झाल्याच्या नंतर हे ढोरं सांभाळणार आहेत का ते म्हणजे जनावरं हे सांभाळायचे कुणी आज बरेचसे लोकांचे बी भरणं कुणाचे खतं आणायचे कुणाच्या काही दवाखान्याच्या भानगडीत आज एक जणाचे जनावर 2 बैल इकरी ते 15 दिवसानं परेशान आहे त्याच्या मुलीचा नंबर लागला आहे औरंगाबादला त्याला पैसे भरायला नाहीत ते म्हणतो उद्याच्याला जर नंबर फिंबर काही जर काय तर झालं तर मी शासनाच्या दारात जाऊन फाशी घेणार। आज मायापोरीचं लग्न आहे मला 2 बैल इकायची होती बाजार बंद झाल्यामुळे कुणी घेणार नाही काय म्हणणं आहे हे सरकार का मला पैसे देणार आहे का लग्नाला का देणार आहे आणि हे जर पोलीस लोक जर 4 पावलावर जर धरायले सध्या आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी समाजाने जनावरांची खरेदी विक्री बंद केलेली आहे तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? अहो हे बंद केली पण हे चालूच राहायला पाहिजे हे बंद करून नाही भागत गोरगरिबाच्या लय अडचणीत का बंद केली बरं? हे गोरक्षावाले जे आहेत का वाटानं गाड्या धरायला लागलेत तकलीफ द्यायला लागलेत पोलीसवाल्याला असं पैसे मागत येत आम्हाला हाणमार करायला लागलेत खुद मी मराठ्याचा असून माझा पण धंदा आहे जनावरांचा मी हप्त्यात 5-4 म्हशी बैल आणून निघतो मी काय खाटकाला चिकतोय का सट्ट्यावर आलेले नाही चालणारे नाही काय बिगर कामाचे ते ह्यांना द्यावं लागतात ना आज ह्यानं जर नाही घेतले तर ते घरी म्हातारे आई वडिलाला सांभाळणार म्हातारे झाल्याच्या नंतर हे ढोरं सांभाळणार आहेत का ते म्हणजे जनावरं हे सांभाळायचे कुणी आज बरेचसे लोकांचे बी भरणं कुणाचे खतं आणायचे कुणाच्या काही दवाखान्याच्या भानगडीत आज एक जणाचे जनावर 2 बैल इकरी ते 15 दिवसानं परेशान आहे त्याच्या मुलीचा नंबर लागला आहे औरंगाबादला त्याला पैसे भरायला नाहीत ते म्हणतो उद्याच्याला जर नंबर फिंबर काही जर काय तर झालं तर मी शासनाच्या दारात जाऊन फाशी घेणार तर ते शासन काय शेतकऱ्याला जवळ येऊन देत नाही कुणी बोलत नाही काय नाही मग ह्याच्यावर काहीतरी तुम्ही पर्याय काढा आणि हे बाजार सुरळीत चालू करा। तुम्हाला समजा आता खरेदी विक्रीसाठी तुम्हाला त्रास कोणता त्रास होत आहे? आम्हाला बाजाराला जाताना तुम्हाला सांगतो बजरंग दलवाले काय करतात असे लाल रुमाला गळ्यात टाकतात लगेच गाडी उभा करतात विचारित नाहीत काय नाहीत अगोदर ड्रायव्हरला सांगच्या माणसाला बादा मारायला लागलेत मग ते काय करायचंय धंदाच टेम्पोवाला बी आमचं जनावर टाकी ना कुणी आम्हाला कुणीकडं हात बी हे करीना मग करायचं काय आम्ही? अच्छा आता जनावर तर फक्त जे गाडीमध्ये असले ते कत्तलखान्याला जाणार तेच नाही किसान म्हणजे शेतकरी सुद्धा घेऊन जाऊ शकता ना तरी पण का ते लाख 1.5 लाख रुपयाच्या म्हशी पण धरायला लागलीत कारण की दुधावाले दूध विकायला आणतात सट्ट्यावरली म्हैस आलेली ते व्यापारी घेतात ते पण घ्यायना त्याच्यामुळं म्हशीचे भरपूर रेट वाढले तर गोरगरिबाचं पोट भरणं मुश्किल झालं या जनावरावर लय मोठे शेतकऱ्याचे भयंकर धंदे इथं हे धंदे चालू करून द्यावात येणं। अच्छा तुम्ही काय सांगता? आमचं असंच म्हणणं आहे की ऐका तुम्ही आज मायापोरीचं लग्न आहे मला 2 बैल इकायची होती बाजार बंद झाल्यामुळे कुणी घेणार नाही काय म्हणणं आहे हे सरकार का मला पैसे देणार आहे का लग्नाला का देणार आहे आणि हे जर पोलीस लोक जर 4 पावलावर जर धरायले 4 पावलावर जर आमचा माल धरायले त्याचं काय म्हणणं आहे? हां ठीक आहे समजा शेतकऱ्याचं कसं धकविणार आहे ते का धकविते जनावर कोण धरतं? अहो हे कुणी बी त्याच्या नावावर कुणी बी धरायले ना हां समजा दुसरं बी आलं माणूस तर त्याला 2-4 हजार देऊन जर जनावर धरायचं म्हणल्यास आमचं कशाला व्यवहार करायचा शेतकऱ्यानं काय करायचं? तुम्ही तर मराठा समाज आहे पण तुमचे बी जनावर धरतात का ते? धरतेत म्हणजे काय धरतेत काय हां आता ते काय म्हणते समजा ह्याच्या लगेनं कुणीतरी येणार असेल काही होणार असेल त्या अनुभवानं धरायले आम्ही तरी काय करायचं? आज समजा माझे 2 बैल इकायचे जर नाही विकले माझ्या पोरीचं उद्या लग्न आहे ते काय सरकार मला पैसे देणार आहे का देणार आहे? हां मग समजा हे जर धंदे बंद झाले तर शेतकऱ्याचं सगळी वाट लागायली नाही का नाही लागायली? हां जर शेतकऱ्यानं जर माल कुणी व्यापाऱ्यानं माल नाही घेतला तर कोण घेणार आहे माल? काय सगळे पलतवालेच माल घेतात का काय? हां हे परस नाही आमचा दुसरा काहीच नाही। तुमची आता मागणी काय ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सरकारला शासनाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू शकता? काय सांगू शकतो हे धंदे चालू करावं सगळं सुरळीत होईल का हे पैसे देणार आहेत का आम्हाला? हे धंदे बंद केल्यास का आमच्या नावावर खात्यावर पैसे टाकणार आहेत? हां काय 10-5 हजार रुपये आम्हाला अडचण पडली तर टाकणार थोडेच आहेत ते धंदा असला तर काहीतरी आमचे 10 रुपये फायदा होईल ना त्याच्यात। समजा माझ्या पोरीचं उद्या लग्न आहे थोडक्यात मला बैल ऐकायचे कुणी घ्यायना का त्या सरकारच्या दारात नेऊन बांधायचे का मी? हां काय बरोबर आहे?